जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। ओम नमो ब्रह्मादिभ्यो ब्रह्मविद्या संप्रदाय कर्तृभ्यो वंश ऋषिभ्यो महद्भ्यो नमो गुरुभ्यः। सर्वोपप्लवरहितः प्रज्ञानघनः प्रत्यगर्थो ब्रह्मैवाहमस्मि। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिञ्च तत्पुत्र पराशरञ्च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविंद योगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशंकराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तं तोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरून् सन्ततो मानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। कविश्रेष्ठाय गुरवे श्रीगोदातीरवासिने विठ्ठलाङ्घ्रिविलीनाय गणुदासाय ते नमः। जयाची सद्गुरुशरणमनवाणिकाया अपार करुणा घनगंगा कृपाभिलाषिया जेथ प्रचितीचे बोलणे भावोत्कट सहजतया आदरे वंदिते सद्गुरो वरदानंदराया। भगवत पूज्य पाद भगवान शंकराचार्य महाराज की जय। आपण ब्रह्मसूत्राची प्रस्तावना पाहत आहोत की ब्रह्मसूत्रामध्ये काय चालतं, विषय कसा समजून घेतला जातो, त्या सूत्रांची मांडणी कशाच्या आधारावर केलेली आहे आणि वेदांत म्हणजे नेमकं काय स्वरूप आहे, वेदांताचं जे स्वरूप आहे ते समजून घेताना कशाला वेदांत म्हणायचं. काल आपण गेल्यावेळी आपण त्यांनीच सुरुवात केली की वेदांत म्हणजे शंकराचार्य म्हणतात तो, का संत म्हणतात तो, का बाकीचे आचार्य म्हणतात तो, का भिन्न भिन्न संप्रदाय सांगतात तो. तर त्या अनुषंगाने आपण काही गोष्टी गेल्यावेळी बघितल्या. यावेळी आता ज्याला आपण संपूर्ण तत्त्वज्ञानाचा एक क्रॉस सेक्शन म्हणतो की सगळ्यामधून जाणारा एक समान कार्यक्रम, तर तो समान कार्यक्रम जो विचारात घ्यायचा, तर त्याच्याकरता जी एक समान भूमिका असते की सगळ्याच आचार्यांनी किंवा सगळ्याच मतप्रणालींनी किंवा सर्व संप्रदायांनी जो विषय मान्य केलेला आहे त्या विषयाला धरून किंवा त्या त्या गोष्टींचा परामर्श घेऊन तत्त्वज्ञान पुढे जातं. तत्त्वज्ञान म्हणजे असं कुणी एक काही मांडलं आहे आणि ते स्वीकारलं आहे असं जरी नसलं तरीसुद्धा त्याला एक त्याचा ढाचा आहे आणि तो ढाचा विस्तृत आहे, मोठ्या प्रशस्त पायावरती उभा आहे, अगदी त्याचा ब्रॉड बेस आहे, त्याचा काही प्रश्न नाही. परंतु त्या सर्व गोष्टींना आपण जे काही बोलतो आहे त्याचं उत्तर देता आलं पाहिजे, ही तितकीच सत्य गोष्ट आहे. आणि त्यामुळे आपण सुरुवातीला एकदा प्रमाणांचा विषय फक्त मांडून पुढे गेलो की प्रमाण, सर्व आचार्य प्रमाण मान्य करतात. सर्व आचार्यांच्या ठिकाणी प्रमाणांची मान्यता जी आहे ती स्वीकारल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आता तत्त्वज्ञान कसं मांडलं, कसंही मांडलं, समजा प्रक्रियांनी युक्त असणारं घटित प्रक्रियांचं तत्त्वज्ञान मांडलं तरीसुद्धा या सर्व गोष्टींचा परामर्श घ्यावा लागतो.
संतांनी आपली अभंग आहेत किंवा आपली वाणी ज्या पद्धतीने त्यांना तिचा उपयोग करायचा आहे, गद्य आहे, काही गद्य लिहिलं आहे, काही पद्य लिहिलं आहे, तरीसुद्धा ते लिखाण त्यांच्या मनास आलं म्हणून कधीच संतांच्याकडनं केलं जात नाही. त्या प्रत्येकाला मूळचा आधार हा उपनिषदांचा आहे, हा वेदांचा आहे, हा ब्रह्मसूत्रांचा आहे, हा भारतीय धर्मशास्त्रांचा आहे, मीमांसेचा आहे, आचार धर्माचा आहे. सर्व अंगांनी आधार घेतल्याशिवाय विषय कधीच मांडले जात नाहीत. आज ज्याप्रमाणे एक भूमिका निर्माण झाली आहे की काही वाचलं की मला जसं वाटलं तसं मी त्याच्यावरचं चिंतन बोलते, इथपर्यंत पण ठीक आहे. कारण ज्याला जे वाटतं ते त्याचं मत मांडायला स्वातंत्र्य आहे. पण मत मांडण्याकरता त्याला काहीतरी पाया अधिष्ठान मात्र असावंच लागतं. कोणत्याही अधिष्ठानाशिवाय मला वाटतं हे व्यवहारता आपण जे म्हणतो की मनुष्य स्वतःचं मत हेच प्रमाण धरतो आणि ते प्रामाण्य धरून तो विषय मांडतो, ते काही जमू शकत नाही. त्या प्रत्येक विषयाकरता कोणताही विषय असो त्याला त्याचं अधिष्ठान आहे आणि त्या विषयाच्या अधिष्ठानाशिवाय मनास येईल ते त्याला बोलता येत नाही. आणि असं बोलणं म्हणजे एखाद्या तत्त्वज्ञानावरती आपली मतं कशीही मांडणं असा त्याचा अर्थ होत नाही, किंवा ती मतं मांडण्याकरता आपण स्वतंत्र आहोत असाही अर्थ होत नाही. कोणताही विषय त्याच्या मुळाशी मराठी भाषा आहे आणि मराठी भाषेचं व्याकरण आम्ही विचारात घेणार नाही आणि आम्ही या छंदामध्ये किंवा या वृत्तामध्ये आम्ही काव्य केले पण आम्ही त्याच्यामध्ये स्वातंत्र्य घेऊ असं नाही. अपवाद एखाद्या वेळेला असतं, पण तुम्ही अपवादाने काहीही निर्माण करायला लागलात तर स्वीकार्य होत नाही. आणि त्यामुळे काहीही झालं तरी त्याला एक शिस्तबद्ध चौकट आहे. तर त्या चौकटीचा विचाराच आपण तत्त्वज्ञान म्हणून करणार. जशी उपनिषदाला चौकट आहे की उपनिषदांच्यामध्ये हे उपनिषद आहे, कसं म्हणणार हो हे उपनिषद आहे. ते म्हणाले हे 5 विषय आहेत का बघा याच्यामध्ये, हे जर 5 विषय त्यात असतील तर ते उपनिषद आहे, ते नसतील तर मग उपनिषद आहे असं म्हणता येणार नाही. कोणते 5 विषय आहेत त्याच्यामध्ये? जीव आहे, जगत आहे, त्याचबरोबर साधना आहे, मोक्षमार्ग आहे आणि ईश्वर किंवा परब्रह्म आहे. या 5 गोष्टी म्हणजे जीव, जगत, जगदीश्वर, साधना आणि मोक्ष असे जे 5 मार्ग आहे, या 5ही गोष्टींच्या संदर्भामध्ये तिथे लिखाण असावंच लागतं. तसंच पुराणांचं आहे. पुराणं कशी असली पाहिजेत, इतिहास कसा असला पाहिजे, त्या प्रत्येकाकरता त्याचं म्हणून काही प्रमाण आहे. आपण टी व्हीवरनं बघतो तर लोकांना खूप आकर्षण असतं की रामायणाबद्दल काय म्हटलं आहे, महाभारताबद्दल काय म्हटलं आहे. आणि मग कुणी लोक तिथे कुठलाही संदर्भ न धरता जेव्हा आपल्या मनास येईल तेव्हा एखादा विषय मांडतात, त्या इतिहासावरती मांडतात. कसं काय चालतं, कसं काय ते स्वीकार करता येईल? इतिहासाला संदर्भ आहे, त्याला त्याचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथाच्या आधारानेच तुम्हाला बोलावं लागेल आणि त्या ग्रंथाच्या आधारानेच त्या व्यक्तिमत्वाचा उलगडा करावा लागेल, घटनाप्रसंगाचा उलगडा करावा लागेल. तसंच इथे तत्त्वज्ञान शंकराचार्य काय सांगतात, मला असं वाटतं की त्यांच्या ते सांगण्याला काहीच अर्थ नाही. अरे तुम्ही कोण ठरवणार आणि कशाच्या आधारावर ठरवणार? नाही ते आम्हाला पटत नाही, ते मला काही विशेष मला वाटतं मला वाटत नाही, हे कोणत्याच शास्त्रामध्ये प्रमाण असू शकत नाही. त्यामुळे प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार करताना पहिला जो निकष असेल काही तर तो प्रमाणांचा निकष आहे. या प्रमाणांच्या निकषामध्ये आत्ता आपल्याला त्याचं काही लक्षात येणार नाही किंवा आत्ता हे आपण का सांगतोय किंवा एकदा कानावरून जाऊ दे हा विषय. कारण हे सगळे विषय सुरू झाले की मग त्या प्रत्येकाचं जिथे जिथे संदर्भ येईल तिथे तिथे आपल्याला ते विषय बघावे लागतात. त्यामुळे आत्ता आपण हा विषय मांडतोय हा काही लगेच आपल्या काय उपयोगाचा आहे असा विषय नाही, परंतु एकेका संप्रदायाचं किंवा एकेका दर्शनाचं जेव्हा ब्रह्मसूत्रकारांनी खंडन केलं आहे तेव्हा खंडन करताना हे सगळे विषय येतात. किंवा जैन आहेत आणि बौद्ध आहेत, काय प्रमाणं मानली त्यांनी? 2च प्रमाणं मानली, प्रत्यक्ष आणि अनुमान. त्यांनी कोणतंच ग्रंथ प्रमाण मानलं नाही. प्रत्यक्ष प्रमाण चुकू शकतं, अनुमान प्रमाण चुकू शकतं,
दोन्ही प्रमाणं चुकू शकतात. मग ही चुकणारीच प्रमाणं फक्त तुम्ही प्रमाणबद्ध मानलेली आहेत. मग काय चुकू शकतं, कसं चुकू शकतं, तुम्ही मांडलेलं प्रमाण कुठे चुकलेलं असू शकतं, या सर्व गोष्टींची चर्चा होऊ शकते. 3 प्रमाण आपल्याकडे मानलेली आहेत. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द. या शब्द प्रमाणाला मानणारे कोण आहेत? म्हणजे विशिष्टाद्वैतवाले, म्हणजेच रामानुजांचा संप्रदाय, रामानुज तत्त्वज्ञान, माध्व तत्त्वज्ञान, मध्वाचार्यांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान, ते हे 3ही प्रमाणं मान्य करतात. ही 3 प्रमाणं मान्य करून ते पुढे जातात आणि आपलं तत्त्वज्ञान त्या प्रमाणांवरती मांडतात. न्यायदर्शन आहे, ते म्हणतं ही 3 प्रमाणं आम्हाला पुरत नाहीत, आम्हाला 4थं प्रमाण पाहिजे. कोणतं पाहिजे? आम्हाला उपमान प्रमाण पाहिजे. म्हणून त्यांनी 4थं प्रमाण मानलं आणि त्या 4थ्या प्रमाणाबरोबर न्यायदर्शनाने आपल्या ठिकाणी सिद्धता करायला घेतली. तेव्हा त्यांचं म्हणणं असं पडलं की आम्ही ह्या न्यायदर्शनाला आम्हाला 4थं प्रमाण जे आहे हे प्रमाण सिद्ध करता येतं आणि त्यांनी आम्हाला आमचं दर्शन सिद्ध करणं सोपं जातं. मीमांसकांच्यामध्ये 2 प्रकार आहेत किंवा 2 प्रकारांनी मीमांसा मांडली आहे. पूर्वमीमांसा आणि ब्रह्मसूत्र काय आहे? उत्तर मीमांसा. ते अगदी पक्का आपण लक्षात ठेवायचं. ही जी पूर्वमीमांसा आहे त्या पूर्वमीमांसकांनी सांगितलं या 4 प्रमाणामध्ये आमचं भागत नाही, आम्हाला एक 5वं प्रमाण पाहिजे. मग ते 5वं प्रमाण कोणतं आहे? अर्थापत्ती. म्हणून त्यांनी 5वं प्रमाण घेतलं, अर्थापत्ती. त्याच्या पुढे भाट्टमीमांसक म्हणाले आम्हाला हे प्रमाण पुरत नाही, आम्हाला आणखीन एक प्रमाण पाहिजे. त्या प्रमाणामध्ये अनुपलब्धी हे एक प्रमाण आहे, 6वं प्रमाण आलं. आणि पूर्वमीमांसकांनी 6 प्रमाणं स्वीकारली. उत्तरमीमांसकांनी म्हणजे ब्रह्मसूत्रकारांमध्ये आता कुणी किती, आता आपण पाहिलं आणि पुढे येईल तेव्हाही पाहू, माधवांनी 3 प्रमाणं मानली, विशिष्टाद्वैत मतानी 3च प्रमाणं मानली, पण अद्वैतानी 6 प्रमाणं मानली, शंकराचार्यांनी 6 प्रमाणं मानली. आणि ह्या 6 प्रमाणांच्या साह्याने आम्ही आमचा विषय स्पष्ट करू. म्हणजे आम्ही काय गृहीतकृत्य घेतलं आहे ते आधी मांडावं लागतं, ते आधी सांगावं लागतं की ही आमची प्रमाणं आहेत आणि आम्हाला आमचा विषय स्पष्ट करताना आम्ही या प्रमाणांनी सिद्ध केला आहे, आम्ही या प्रमाणांनी सिद्ध केला आहे. त्याच्याबरोबर व्यवहारता आपण आणखीन एक प्रमाण मान्य करतो. ते व्यवहारता मान्य करण्याचं प्रमाण कोणतं आहे? श्रौत प्रमाण आहे. श्रुत कसं? व्यवहारता. समजा शंकराचार्यांच्या संदर्भामध्ये मी शृंगेरी मठाला गेले आणि शृंगेरी मठाचे शंकराचार्यांना मी काही प्रश्न विचारला की ही रचना जी आहे ही शंकराचार्यांनी केली आहे का अन्य कोणाची आहे? तर त्यांनी सगळं ते बघितलं, त्याच्यावरती संदर्भ बघितला आणि ते जे म्हणाले हे सगळं बघता, ही भाषा बघता, ही मांडणी बघता, आमच्याकडचे उल्लेख बघता आम्हाला असं वाटतं की हे आचार्यांचंच वाङ्मय असावं. त्यांनी एक निर्वाळा दिलेला आहे आणि आपल्याला आता विधान करायचं आहे की बा हे वाङ्मय हे आचार्यांचं आहे का नाही आहे. तर आपण सांगू शकतो की शंकराचार्यांच्या एका श्रेष्ठ मठाच्या एका विद्वान आचार्यांनी सांगितलेलं आहे की हे शंकराचार्यांचं असू शकतं. म्हणजे हेही प्रमाण सर्वदूर मान्य आहे. म्हणजे आज तुमच्या रिसर्च मेथडॉलॉजीला सुद्धा आमच्या संस्कृत आदी विभागांमध्ये हे प्रमाण मान्य आहे आणि त्या प्रमाणाचा स्वीकार करून विषय त्याची मांडणी करता येते. अशा प्रकारे ही जी प्रमाणं आहेत प्रत्येकाने थोडी इकडे थोडी वेगळी, त्याची मांडणी वेगळी अशी घेतलेली आहे. दुसरं जे ज्ञान होतं ते ज्ञान कसं होतं? ज्ञान होण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपल्याकडे 2 प्रकारांनी सांगितली आहे की ज्ञान हे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, हे ज्ञान आहे, ते ज्ञानच ज्ञानाची वस्तुस्थिती सांगतं. आणि दुसरं ते त्याची प्रमाण सिद्धी ही दुसऱ्या गोष्टीवरती अवलंबून असते. जेव्हा ज्ञानाची सिद्धता किंवा ज्ञानाचं स्पष्टीकरण किंवा ज्ञानाच्या विषयीचा विचार तो जेव्हा त्या झालेल्या ज्ञानावरच अवलंबून आहे त्यावेळी त्याला स्वतः प्रमाण असं म्हणतात की ते
तिथे ज्ञानाच्या ठिकाणीच प्रमाण आहे. आणि जर ते तसं नसेल, म्हणजे समजा या जगाचं अस्तित्व क्षणभंगूर आहे असं कोण म्हणतात? बौद्ध. की त्याचा त्याग करा, कारण सर्वम क्षणिकम सर्वम दुःखम, हे सोडा, ताबडतोब सोडा. हे ज्ञान कोणाला झालं? बुद्धाला झालं. हे ज्ञान कशातून झालं? त्या दुःखातून. त्या ज्ञानाच्या संदर्भामध्ये या जगाच्या क्षणभंगुरतेला हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान व्हायला जगाची क्षणभंगुरता त्यांनी दुःखावर बेतली. प्रत्यक्ष त्यांना दुःख झालं का? प्रत्यक्ष हे जग क्षणभंगूर अनुभवाला आलं का? कारण जगतायत ना. क्षणभंगूर आहे केव्हा म्हणता येईल? आम्ही जगलोच नाही तर जन्माला आलोन गेलो असं नाही झालं. आम्ही जगतो आहे 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 100 वर्ष. मग जगाची क्षणभंगुरता कशी सांगणार? मग ही क्षणभंगुरता कशावर सांगितली? दुसऱ्या प्रमाणांवर. त्यांनी दुसरी प्रमाणं, ज्ञान नाही आहे आम्हाला त्याचं. जग क्षणभंगूर आहे ह्याचं ते म्हणतात त्याप्रमाणे ज्ञान नाही आहे. कारण ते त्याचा निष्कर्ष काय काढतात, अनुमान काय काढतात की अहो हे सगळं क्षणभंगूर आहे, हे सगळं दुःखदायक आहे, ताबडतोब या जगाचा त्याग करा. जितक्या लवकर जाता येईल तितक्या लवकर जा. कोण जातो? कोणीच जात नाही. कारण हे सगळं म्हटलं तर काय झालं? म्हणणाऱ्यांच्यापासून सुद्धा कोणी जाणार नाही. त्यामुळे हे जे विधान आहे, ह्या विधानापासून होणारं जे ज्ञान आहे ते त्या विधानातून होत नाही आहे, त्या शब्दाच्या ज्ञानामधून होत नाही आहे, ते दुसऱ्याच काहीतरी भूमिकेतून होतं. आणि जेव्हा अशा प्रकारे प्रमाण किंवा ज्ञानाची उपलब्धी आम्हाला त्या ज्ञानाच्या वस्तूतून होत नाही, परंतु अन्य वस्तूतून होते, तेव्हा त्याला परतः प्रमाण असं म्हणतात. की हे जे प्रमाण आहे हे दुसऱ्याकडनं झालेलं ज्ञान आहे, दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीवरती आधारित आहे. स्वतः प्रमाण, आपण ही वस्तू पाहिली, ही केशरी रंगाची आहे, ही अशी दिसते, ही आम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे ही पाहिली आहे आम्ही, ही पाहिल्याबरोबर आम्हाला त्याची जाणीव आहे, आम्हाला ते समजलं आहे. आणि त्यामुळे हे ज्ञान आमचं खोटं नाही आहे. हे ज्ञान आत्ता व्यवहाराच्या पातळीवर हे प्रापंचिक ज्ञान आहे. हे ज्ञान व्यावहारिक सत्तेमध्ये ही चादर आहे किंवा हे काही घालण्याचं शिवून घेतलेलं या असलेल्या व्यासपीठाच्या करता जोडलेला हा जो भाग आहे, 4 पायावर आहे म्हणून टेबल आहे, की त्याला झाकण्याकरता म्हणून निर्माण केलेलं एक आवरण आहे. त्या सगळ्याचं ज्ञान आम्हाला झालं की ज्याच्यामुळे बसणं सोपं झालं. हे वरनं एकदा अडकवलं की काम झालं. जी पुन्हा चादर घ्या, ती घाला, मग ती काढा, मग ती पुढे कमी मागे कमी, ती हलते इकडे जाते, भानगड नाही. हे एकदम सोपं झालं, ही वस्तू निर्माण झाली. हे काय झालं? आम्हाला हे सगळं ज्ञान हे बघितल्याबरोबर त्याच्या ठिकाणी झालं, वस्तूच्या ठिकाणी झालं. ते कोणाला सांगावं नाही लागलं अहो हे काय आहे असं म्हटल्यावर कुणीतरी सांगितलं अहो हे काय आहे आम्हाला कळेल का असं म्हणावं लागत नाही. मग तो सांगतो कसं नाही कळणार, याशी अशी चादर आहे. म्हणजे हे अगदी व्यावहारिक आपलं एक सामान्य बोललो आपण. पण अशा तऱ्हेने जे ज्ञान आहे ते ज्ञानच स्पष्ट करतं. म्हणजे आपल्याला आपल्या वस्तूच्या विषयी अतिशय प्रेम आहे आणि आपल्याला ती वस्तू आपल्यापासून कधी हरवावी, दूर जावी असं वाटत नाही. आता हे जे त्या वस्तूच्या विषयीचं ज्ञान आहे त्या भ्रामकच ज्ञान आहे, अयोग्यच ज्ञान आहे. कारण असं कसं होईल? केव्हा तरी तो देह सुटणार, केव्हा तरी ती वस्तू सुटणार. ती वस्तू कायम आपल्याकडे थोडीच राहणार आहे, सोडलीच जाणार आहे. कारण देह सोडावाच लागणार आहे. देह सुटला की त्याच्यापासूनचं म्हणजे हे ज्ञान कसं आहे? विपरीत ज्ञान आहे. आपल्याला योग्य ज्ञान नाही झालं, पण ते कुठे झालं? ती ज्ञानाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतच झालं. का झालं? कारण एक विचार घेऊन त्या ज्ञानाच्या प्रक्रियेत शिरलो. आपण ज्ञाता म्हणजे आपल्याला ज्ञान करून घ्यायचं आहे. ज्ञेय समोर वस्तू आहे की आपल्या हातातली अंगठी आहे, मोठी गळ्यातली चांगली साखळी आहे, नाही आपल्याजवळचं चांगलं मौल्यवान रत्न आहे, काय जे असेल ते पाहिलं, ते ज्ञेय आहे. पाहिल्याबरोबर ज्ञान झालं काय सुंदर वस्तू आहे आणि ती आपली आहे आणि ती आपल्याकडे अशीच राहावी. पण ती तशी राहणार आहे का? ती नाही राहणार आहे. आणि का नाही राहणार आहे? त्याचं कारण असं आहे की ही राहावी असं वाटणं, ती माझीच आहे असं वाटणं, कायम ती मला मिळावी असं कुठला तरी विचार मनात येणं, हे सगळं जे आहे
हे यथार्थ नाही आहे, हे विपरीत आहे, हे अयोग्य आहे, हे भासमान झालेलं आहे. अशा आणि कितीतरी आपण अशी कितीतरी उदाहरणं घेऊ शकतो. जे जसं वाटतं ते तसं नसतं, पण ते तिथेच स्पष्ट होतं, ते त्याच जागेवर स्पष्ट होतं. आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे की अद्वैतामध्ये सुद्धा त्यांनी अद्वैतामध्ये या सर्व गोष्टी ज्ञानाच्या ठिकाणीच आहेत सांगितलं. ज्ञानाचं फोल पण ज्ञानाच्याच ठिकाणी त्याचं निराकरण होतं. योग्य ज्ञान त्याच ठिकाणी होतं. त्याच वस्तूचं योग्य ज्ञान झाल्याशिवाय नामदेवांना कळलं का की तो जो दगड आहे तो दगडच होता, तो सोनं दिसलं तरीसुद्धा तो दगडच आहे. कारण त्यांच्या वडिलांनी सांगितलं, अरे तू काहीच कामं करत नाहीस, जा काहीतरी व्यापार कर. ते म्हणले बरं करतो. म्हणाले आपला कापड चोपडाचा व्यापार आहे, घे आपले तागे घे, गठ्ठे बांध, निघ. घोड्यावर बसले, सांगितल्याप्रमाणे निघाले दुसऱ्या गावात फिरायला. त्यांनी सांगितलं 7-8 दिवसामध्ये सगळ्या गावोगाव फिरून हा माल विकून घरी यायचं. मग गेले. तिथे गेल्यानंतर म्हणाले व्यवस्थित विक, गोंधळ करू नको. सगळ्या सूचना देऊन वडिलांनी त्या दामाशेठनी पाठवून दिलं त्यांच्या वडिलांनी. आणि ते गेले. जिथे जावं तिथे त्यांनी ते विक्रीला ते लोक म्हणाले काय आहे, काय किंमत, कसं. आपले लोक बघतायत, पारखतायत, काहीतरी आपल्याकडनं माल जाईल, विकला जाईल असं म्हणून बघत होते गावात. एक माणूस आला, तो हुशार होता, त्याला माहीत होतं या नामदेवाच्याकडे काही व्यवहार नाही आहे. तर ते म्हणाले अरे तुझं कापड चोपड खूप चांगलं आहे, सगळं कापड मला लागणार आहे, माझं मोठं दुकान आहे आणि माझ्या दुकानात खरेदी विक्रीचा व्यवहार मोठा होतो, घेऊन जाऊ का तुझं कापड. घे म्हणाले. पण म्हटलं माझी एक अडचण आहे, आत्ता माझ्याजवळ काही पैसे नाही आहेत. तर म्हणाले ठीक आहे, पण काहीतरी देऊन ठेव, कारण घरी गेल्यानंतर माझे वडील मला विचारतील, कारण मी आजच आलो आहे व्यापार करायला, आजच्या आज माझं सगळं कापड गेलं. तर वडील म्हणतील अरे काहीतरी तर घेऊन आलास का घरी, तर काहीतरी तुम्ही मला द्या आणि मग माझे उरलेले पैसे द्या. तर तो म्हणाला ठीक आहे. तर त्यांनी काय केलं, नामदेवांना एक धोंडा दिला आणि ते म्हणाले हेच माझ्याकडनं तुम्हाला दिलेलं जी काही इसार पावतीसारखं हेच तुम्हाला पहिलं दिलेलं भांडवल आहे माझं, आणि एवढे पैसे ठेवून घ्या, काहीतरी भोवनी करायची म्हणून दिलं आहे, देईन तुम्हाला मी आता पैसे. तो म्हणाले ठीक आहे, पण आता मी जातो माझ्या गावाला. सगळं कापड चोपड देऊन टाकलं, आपल्या घोड्यावर बसले, घरी आले. वडिलांना म्हटलं काय मुलगा हुशार माझा, आज एकदा गेला बाहेर पडला, 4-2 तासासाठी विक्री करून घरी आला परत. ते म्हणाले काय नामदेवा इतक्या पटकन झालं कसं. ते म्हणले हो एकच व्यापारी आला, त्यांनीच घेतलं. किती पैसे दिले म्हणाले त्यांनी तुम्हाला. नाही म्हणाले पैसे नाही दिले. तो म्हणाला आत्ता माझ्याजवळ पैसे नाही आहेत, पण मी तुम्हाला एक धोंडा देतो आणि तो घेऊन जा, आणि मी जेव्हा माझे पैसे देईन तेव्हा माझा धोंडा मला परत करा. तर म्हणाले मी घेऊन आलो आहे. वडील म्हणाले अरे काय हे, एवढे मोठे पैसे मी इकडून तिकडून गोळा करून तुला भांडवल करून कापड चोपड दिलं, आता सगळंच घालवून बसलास तू, हेही नाही तेही नाही, आता काय करायचं आपण. तेव्हा ते म्हणाले की आता दगड तर ठेवून देऊ, तो माणूस आला तर त्याला त्याचा दगड तर द्यायला पाहिजे. वडिलांनी डोक्याला हात लावला, म्हणाले काय करावं या मुलाला. खरंच कपाटात नेऊन तो दगड ठेवून दिला. आणि पुन्हा जेव्हा नामदेव महाराजांवरती काही असाच व्यापार करण्याची वेळ आली, त्यावेळी वडील म्हणाले आता तू काय व्यापार करणार. नाही म्हणाले मी जातो तिथं त्या माणसाला गाठतो, त्यालाही विचारतो, आणखीनही विक्री करतो. म्हणून नामदेव महाराज बाहेर निघाले की मी आता कापड चोपड घेतो बाजारातून विकत. त्यांनी सांगितलं तुझं कापड नको, तुझं चोपड नको, तुझं ते कपडे शिवायला आणणं नको, काही करू नको तू, माझा मी बघतो काय करायचं. ते इतके संतापले की त्यांनी त्या कपाटातला तो दगड, तो धोंडा बाहेर काढला आणि जोरात आपल्या घराच्या बाहेर फेकून दिला. फेकला, बेताचा कच्चा असेल, त्याच्या थोड्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडल्या आणि सगळं सोनं, त्या दगडाचं सगळं सोनं झालं. त्या गावात बातमी सगळीकडे पसरली. दामाशेठींनी ते टाकला दगड बाहेर आणून, आणि नामदेवांचा तो दगड ठेवला होता त्यांनी त्याची इसारीत म्हणून, तर ते सगळं बाहेर आलं. तिथे आता सोनं आहे त्याचं झालेलं. आणि आता ते गेले लोक इकडे तिकडे पळापळ करत त्याला बोलावून आणायला, अरे तुझा तो धोंडा ठेवला होता, ते धोंडा जो आहे त्याचं हे झालं आहे, सोनं झालं आहे. तो आला पळत पळत, तो म्हटलं कसले पैसे कसलं काय, आणि ते सगळे पैसे घेऊन आला. आणि त्याचे वडील आले समोर, म्हणाले मी आता हे माझा धोंडा आहे, दामाशेठी मला माझा धोंडा द्या. ते म्हणाले हो घेऊन जा ना, आमचे पैसे दे आम्हाला, आणि तुझा धोंडा घेऊन जा, आम्हाला काही करायचं नाही. नामदेव महाराजांनी, दामाशेठी म्हणाले की नामदेवा तू काही मध्ये बोलू नकोस, मी पैसेही घेतो
आणि त्याला हा दगडही देत नाही, हे सोनं आपल्याकडे झालं आहे त्याचं नाही, आणि मोठे व्यवहार करायला उभे राहिले खणखणीतपणे. तर तिथे तो माणूस आला, त्यांनी भराभर आधी पैसे देऊन टाकले आणि तो दगड लागला गोळा करायला. दामाशेट्टी म्हणाले, आता हात लावायचा नाही. फसवतोस काय म्हणले माझ्या मुलाला, दगड देऊन कोणी एवढा कापडा चोपडा नेतो काय, आता हे असं घडलं म्हणून. नाही तर म्हणाले तुम्ही आम्हाला खड्ड्यात टाकलं, हात लावायचा नाही म्हणले दगड. तुम्हाला असं कसं, माझा दगड. पुष्कळ झाले वादविवाद. तो दगड घेतला त्यांनी, पिशवीत घातला, निघाला. यांचे पैसे यांच्या घरात आले आणि तो दगड घेऊन थोडा अंतर नाही गेला तर तो पुन्हा दगडच झाला आणि याला याचे पैसे मिळाले. आता हे जे त्या घटनेचं प्रमाण आहे किंवा हे जे ज्ञान आहे की जो दगड आहे तो दगडच सोनं दिसला, तोच दगड पुन्हा दगड दिसला. म्हणजे घटना बघा कशी आहे की नामदेवांच्या करता त्या ज्ञानामध्ये, दिसणाऱ्या ज्ञानात भ्रमच फक्त निर्माण केला ना. भ्रमाशिवाय भगवंतानी काय केलं, त्यांच्या डोळ्याला फक्त भ्रम निर्माण झाला की जे दगड आहे त्याच्याऐवजी सोनं दिसलं. आता हे जे ज्ञान आहे ते अद्वैतामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की नेहमीच भ्रमात्मक ज्ञान आहे. आम्हाला जोपर्यंत प्रत्येक गोष्टीच्या मागचं शाश्वत तत्त्व कळत नाही तोपर्यंत होणारं प्रत्येक ज्ञान हे भ्रमात्मकच असतं. माणूस म्हणतो ना, इतका मुलावर जीव लावला, मुलाकरता इतकं केलं, सगळं त्याला दिलं, बघा त्या मुलाने आम्हाला घराच्या बाहेर काढलं, चुकलं म्हणाले, आपला मोहच नडला, झालं. म्हणजे जे ज्ञान आधी झालं होतं ते ज्ञान भ्रमात्मक आहे, कळलं. तो भ्रम होता की मुलगा माझा आहे आणि तो माझ्याकरता काही करील किंवा तो मला काही देईल किंवा तो मला विश्वास असेल किंवा माझ्या म्हातारपणची खरंच काठी आहे, भ्रम आहे. त्यामुळे ज्ञान हे परतः प्रामाण्यावर अवलंबून नाही असं वेदांत सिद्धांत सांगतो. वेदांतामध्ये सर्व आचार्यांनी ज्ञान परतः प्रामाण्याने घेतलेलं नाही, स्वतः प्रामाण्याने घेतलं आहे. की जे ज्ञानाच्या ठिकाणी घडतं ते यथार्थ असेल, भ्रामक असेल, काही असेल, पण ते कुठे असेल, ते त्याच ठिकाणी असेल. म्हणजे हा दुसरा मुद्दा झाला. पहिला मुद्दा काय झाला, प्रमाण. ती प्रमाणं निवडायची आणि त्या प्रमाणांच्या आधारावरती आपलं तत्त्वज्ञान उभं करायचं. आता आपल्या तत्त्वज्ञानामध्ये ज्ञानाची प्राप्ती कशी होते त्याचा विचार करायचा. ती प्राप्ती कशी होते हे सांगण्याकरता काय वापरलं, या दोन पद्धती. कोणत्या, एक स्वतः प्रमाण, ज्ञान आपल्याच ठिकाणी प्रमाणांनी सिद्ध आहे, आणि दुसरं ज्ञान हे दुसऱ्या गोष्टींच्यावरती अवलंबून आहे, त्याची सिद्धता. म्हणजे समजा लिटमस पेपर आहे, हा लिटमस पेपर आहे की नाही, कसा ओळखायचा, आहे कशात पाण्यात घाला, कुठे केमिकलमध्ये घाला, अशा प्रत्येक वस्तू आहेत की ज्या टेस्ट आहेत की अशा वेगवेगळ्या प्रकारांनी आपण परीक्षणं करून घेतो. त्याचं ज्ञान नुसतं रक्त पाहिलं, डायबिटीज वाढला आहे बरं का, तर काय कळेल तुम्हाला, नुसतं रक्त बघून कळलं डायबिटीज वाढला आहे, नाही. रक्ताचं परीक्षण करण्याकरता त्याला मायक्रोस्कोपच्या खाली ठेवावाच लागतो, त्याची परीक्षा करावी लागते. म्हणजे रक्तात साखर वाढली आहे ह्याचं ज्ञान होण्याकरता अवलंबून कशावर राहायचं, मायक्रोस्कोपवर, त्याच्या चाचण्यांवर. चाचण्या सांगतील आम्हाला. हे ज्ञान कसं आहे, परतः ज्ञान आहे, त्याच्यावर अवलंबून आहे. ते रक्त नुसतं आपल्या ठिकाणी सांगत नाही की नाही आज डायबिटीज वाढला आहे, नाही आज ब्लड प्रेशर वाढलं आहे, नाही म्हणाले ब्लड प्रेशरचं हातामध्ये मशीन घ्या, ते BP मोजा आणि मग ब्लड प्रेशर वाढलं आहे असं सांगा. हे परतः प्रामाण्य आहे. हे प्रामाण्य जे असतं ना की दुसऱ्या गोष्टीवरती अवलंबून आहे, प्रामाण्यच आहे, पण प्रामाण्य स्वतःच्या ठिकाणी नाही आहे. इथे तत्त्वज्ञान सांगतं की कुठे दुसरीकडे जावं लागत नाही. हे ज्ञान आहे ते ज्ञानाच्याच ठिकाणी योग्य अयोग्य आपल्याला प्रामाण्याने मिळतं. हा दुसरा विषय झाला. म्हणजे प्रामाण्य किती, दोन झाली, स्वतः प्रामाण्य आणि परतः प्रामाण्य. तिसरा विषय आहे की त्याच्यामध्ये जाणीव आम्हाला होते, भ्रम होतो. भ्रम प्रत्येकालाच होतो. एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीविषयी भ्रम आहे, दुसऱ्याला दुसऱ्या गोष्टीविषयी भ्रम आहे. हॉटेलमध्ये मनुष्य गेला खाण्याकरता, समोर एवढं मोठं मेनू कार्ड आहे, चांगला पदार्थ सगळ्यांना एकच चांगला वाटत नाही. तो म्हणतो छे छे ते इडली सांबार मला मुळीच मला अजिबात आवडत नाही. दुसरा म्हणतो नाही नाही
मला ते वडा सांबार मुळीच आवडत नाही. तिसरा म्हणतो तो डोसा इतका तेलकट मला खावत नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी वस्तू आहेत, एकच वस्तू आहे, एकच इडली आहे, त्याच्यावरती 5 जणं बसलेत जेवायला खायला त्या हॉटेलमध्ये स्नॅक्स घ्यायला. प्रत्येकाचं मत भिन्न आहे. भ्रमच आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी भ्रम आहे. इडली एकच आहे, केलेली वस्तू ती सांबार असो ती चटणी असो ती एकच आहे, पण त्याच्याविषयीचा विचार जो भ्रमात्मक आहे तो वेगळा आहे. वास्तविक पाहता पारमार्थिक सत्तेमध्ये इडली फक्त तांदूळ आहे आणि उडदाची डाळ आहे. मग ती मला आवडली, ती मला नाही आवडली, मला फ्राईड इडली पाहिजे, मला ती कशाबरोबर आणखीन तुपाबरोबर खायला पाहिजे, नाही तर मला काय लोण्याबरोबर खायला. हे सगळं जे आहे या प्रत्येक गोष्टी त्या फक्त पारमार्थिक सत्तेत डाळ आणि तांदूळच आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये तिचा एक प्रकार करून घेतला आहे की ज्याच्यात डाळ तांदूळ वापरलेत आणि व्यावहारिक सत्तेत ती खाण्याकरता खाण्यास योग्य केली आहे. मग ते डाळ तांदूळ एकत्र करून खिचडी केली तरी तेच आहे, ती डाळ तांदूळ एकत्र करून घावन घातला तरी तेच आहे, ती डाळ तांदूळ एकत्र करून त्याचे आणखीन काही पदार्थ बनवले तरी एकच आहे. व्यावहारिक सत्ता. आता ही प्रातिभासिक सत्ता. प्रातिभासिक सत्तेत काय, मला लोण्याशिवाय इडली आवडत नाही, मला फ्राईड असली तर इडली आवडते, मला इडलीबरोबर सांबाराशिवाय मला खाता येत नाही, मला फक्त इडली चटणी आवडते. ही प्रातिभासिक सत्ता आहे. प्रातिभासिक सत्ता याचा अर्थ आपण आपल्या भ्रमात आहोत. भ्रम म्हणजे आपण त्याच्यावर काही आरोपित केलं आहे, ते जे आरोपित करणं आहे आणि त्याचं ज्ञान बनणं आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने कुठेही इडली, आता कुठलं ते हॉटेल सोडा, दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलं, दाहो घ्या हो इथे चांगली असते, खूप छान असते फ्राईड इडली. नाही नाही, ते फ्राईड इडली मी नाही खाऊ शकत, मला तुम्ही प्लेन इडली आणि लोणीच द्या, हे तो म्हणतो. हे काय झालं, हे त्याचं एक पक्क झालेलं भ्रमात्मक ज्ञान आहे. ते कशावरती आहे, ते त्या प्रातिभासिक सत्तेवर आहे. ते त्याचं त्यांनी ठरवलं आहे की हा पदार्थ आपल्याला आवडतो, हाच पदार्थ आपण घ्यायचा, याच्याशिवाय दुसरा पदार्थ आपल्याला नको. म्हणजे त्या वस्तूचं आपल्याला झालेलं भ्रमात्मक ज्ञान, याला तत्त्वज्ञानाच्या भाषेमध्ये ख्याती असं म्हणतात. आपला नेहमीचाच शब्द आहे. ख्याती म्हणजे ज्ञानच आहे. कारण आपण म्हणतो ना की ते गृहस्थ मोठ्या प्रख्यातीला पावले, ते ख्यातनाम डॉक्टर आहेत. म्हणजे काय, त्याची ख्याती ज्ञानच आहे, अर्थ तोच आहे. फक्त तात्विकदृष्ट्या किंवा तत्त्वज्ञानाच्या भाषेमध्ये इथे आपण तो शब्द आणलेला आहे. आणि याच्यामध्ये आता ती ख्याती, प्रत्येकाच्या ठिकाणी ख्यातीचा म्हणजे ज्ञानाचा प्रकार वेगळा आहे. आणि त्यामुळे अनेक ख्याती सांगितलेल्या आहेत, अनेक प्रकारच्या. असत ख्याती, पाहिलेल्या वस्तूच्या विषयी सत्यता न वाटणं, बौद्ध. सर्वम क्षणिकम, सर्व क्षणभंगूर आहे. कुठे क्षणभंगूर आहे, त्याला त्याचं आयुष्य आहे तेवढं आहेच ना. आता ही चादर आहे, त्यांनी केव्हा केली माहीत नाही, अजून 45 वर्षांनी अशीच राहू शकेल. त्याला काय, ती इतकी चांगली दणकट आहे, मजबूत आहे, ती वस्तू तशीच आहे. कुठे आली क्षणभंगूर, तुमच्या क्षणभंगूर शब्दात ती बसत नाही आहे. कारण तुम्हाला हे जग किंवा तुम्हाला प्रत्येक वस्तू ही असत आहे याच भूमिकेत दिसते आहे. मग जगाच्या काही बिघडलं नाही. आपण म्हणावं तुम्ही असं कसं म्हणता, असत आहे तर खरंच आहे की. शंकराचार्यसुद्धा म्हणतात सगळं जग मिथ्याच आहे. मग यांनी असत म्हटलं म्हणून कुठे बिघडलं, बिघडलं कुठेच नाही. पण असत म्हणून जो स्वीकार केला आहे त्या असतचा स्वीकार त्यांना सर्वदूर सिद्ध करावा लागेल की सगळं असत आहे. जसं शंकराचार्यांनी सांगितलं, त्यांना जेव्हा प्रश्न विचारला, हत्ती आला तर हत्ती आला आणि तुम्ही पळालात, तर ते म्हणाले की अहो हत्ती मिथ्या आहे, पलायनमापी मिथ्या. उत्तर आहे ना, कसं देता आलं उत्तर, कारण तुम्ही ज्या प्रातिभासिक सत्तेवर प्रश्न केलात त्याच प्रातिभासिक सत्तेवर मी उत्तर दिलं. पारमार्थिक सत्तेवर माझं उत्तर वेगळं आहे. व्यावहारिक सत्तेवर असंच वागलं पाहिजे हे वागणं आहे. आणि प्रातिभासिक सत्तेवर तुम्ही प्रश्न विचारला, प्रातिभासिक सत्तेवर तुम्हाला उत्तर दिलं. हे सगळं सांगण्याचं आणि म्हणण्याचं कारण काय, कारण बौद्धांना असं काहीच उत्तर देता येत. आम्ही असत ख्याती का म्हणतो
या जगाला असत आम्ही का म्हणतो? कारण जगाला जर तुम्ही असत म्हणता तर त्या शरीराला झालेल्या दुःखाची निवृत्ती कशाला करता? तुमचं तत्त्वज्ञान काय आहे? अहो आम्हाला तुमच्या बाकीच्या तत्त्वज्ञानाशी काही करायचं नाही. छातीत बाण घुतला आहे, त्या बाणाने त्याला वेदना होत आहेत, तो आधी बाण बाहेर काढा आणि त्याच्या वेदना दूर करा. अरे जर सगळं क्षणभंगूर आहे तर वेदना क्षणभंगूरच आहे, ती दूर करायची काय आवश्यकता आहे? आणि जर तो देह क्षणभंगूर आहे आणि लवकरात लवकर सोडायचा आहे, तो बरंच झालं ना एक भाला घुसला, बरंच झालं ना बाण घुसला, आता पटकन जायला मार्ग मोकळा झाला. उत्तर देता नाही येत. विधान जे करायचं आहे, तत्त्वज्ञान म्हणून जे सांगायचं आहे, त्याचं उत्तर देता यावं लागतं. दुसरं, हा एक ख्याती म्हणजे हा ज्ञानाचा प्रकार आहे. म्हणजे मनुष्य ज्ञान कसं होतं हे जेव्हा सांगतो, किंवा तत्त्वज्ञान जेव्हा सांगतं की ज्ञान कसं होतं, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं आहे की जेव्हा उत्तर द्यायची वेळ येते त्यावेळी प्रश्न तिथे येतो. दुसरं, या ठिकाणी बाह्य विषय आहे आणि त्या बाह्य विषयाच्या ठिकाणी आम्हाला भ्रम आहे. आता तो भ्रम कसा आहे? मला वाटतं म्हणून तो भ्रम आहे, मला वाटतं आहे तसं. समोरचं सांगतो तिथे मराठी भाषेत लिहिलं आहे, त्यांनी सांगितलं हेच ते घर आहे. हा म्हणतो पण मला दिसत नाही ना तसं. आणि हा त्याला पुन्हा पुन्हा सांगतो अरे तसंच आहे, तसंच घर आहे, तीच गल्ली आहे, तिथेच वळलो आहे, आपण इथेच आलो, चल तर खरं घरामध्ये आपण जाऊ, चौकशी करू, विचारू. हा म्हणतो नाही रे, मी जे पाहिलं होतं मला जे वाटतं आहे तसं नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्या मनाला जे वाटतं ते जेव्हा मनुष्य आरोपित करतो, आपल्या मनात येणाऱ्या विचारांनी जेव्हा समोरची वस्तू ठरवतो, समोरची वस्तू सामान्य काय आहे ते बघत नाही तो, त्याच्या मनात जे आहे ते जेव्हा त्याच्यावरती आरोपित करतो, त्याला त्यांनी सांगितलं आहे आत्मख्याती. आपण नात्यांमध्ये बघतो, नाही नाही हा मनुष्य असाच आहे, तुम्ही काहीही सांगा मला मान्यच नाही. दुसरा म्हणतो छे छे, तुम्ही म्हणता असा हा वेडावाकडा वागणारच नाही, हा अत्यंत प्रामाणिक मनुष्य आहे. एक म्हणतो हा अत्यंत चोर मनुष्य आहे, एक म्हणतो हा अत्यंत प्रामाणिक मनुष्य आहे. काय आहे ही? आत्मख्याती. आपला अनुभव आहे तो, आपल्या मनात त्याच्याविषयीचा जो विचार आहे तोच विचार त्याच्यावरती आरोपित करतो. स्वतःच्या मनास जे वाटतं ते आरोपित करणं म्हणजे त्या ठिकाणी आत्मख्याती म्हटलं जातं. आपल्याला बाकीच्या जास्त गोष्टींमध्ये जायचं नाही, पण थोडा आचार्यांचा संबंध ज्याच्याशी येतो तेवढा फक्त विषय आत्ता बघू, कारण या सगळ्या ख्याती आपल्याला खंडनमंडनामध्ये बघायच्याच आहेत पुन्हा. आता दुसरा, इथे सत्ख्याती. सगळं जे असतं ते सत्यच असतं, तिथे तसंच असतं, त्याच्यात ते उपस्थित असतं, म्हणून आपल्याला ते तसं दिसतं, नाही तर तसं दिसलंच नसतं असं त्यांचं म्हणणं. त्याच्याकरता दृष्टांत काय देतात? उन्हामध्ये शिंपली पडलेली आहे, ती शिंपली पांढरट दिसते. आता उन्हात ती चिक्कार चमकते, तर लांबून बघणाऱ्याला वाटलं बहुतेक काहीतरी चांदीचं रुपयाचं पडलं आहे, आणि तो म्हणतो ते अहो काहीतरी पडलं आहे बरं का, रुपयाची वस्तू आहे, चांदीची वस्तू आहे, म्हणून तो बघायला जातो, धावत जातो. रामानुजाचार्य म्हणतात की जगाचं ज्ञान कसं होतं? ती सत्ख्याती आहे, ते सतचं ज्ञान आहे, ते त्यातल्या अस्तित्वाचं ज्ञान आहे. म्हणजे काय आहे? म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की अहो त्या शिंपलीवरती तुम्हाला का बरं चांदीचा भास झाला? मग त्या ठिकाणी दगड पडलेला आहे, त्या दगडावर का नाही भास झाला? तिथेच दगड आहे, आणखीन 4-2 वस्तू धरून चाला, एखादं काचेचं भांडं पडलं आहे, एखादी प्लास्टिकची झाकणी पडली आहे, मग तिथे का नाही वाटली चांदी? त्या शिंपल्यावरतीच का चांदीचा भास झाला? कारण चांदीचा भास व्हावा असं त्याच्यामध्ये काहीतरी उपस्थित आहे, की जे त्याच्यात उपस्थित आहे म्हणून तुम्हाला ते तसं दिसतं. आणि म्हणून तो जो अनुभव आहे तो अनुभव खोटा नाही, कारण तो त्याच वस्तूवरती तो अनुभव येतो, दुसऱ्या वस्तूवरती येत नाही. म्हणून त्याला त्यांनी सत्ख्याती असं म्हटलं आहे. आणि मग त्यांनी असं सांगितलं की हे जग आहे ते जग जसं आहे तसंच आहे, त्याच्यात काही फरक पडत नाही. असं असूनसुद्धा प्रत्येकाला तीच गोष्ट वेगळी दिसते. सुनेला सासू नकोशी होते, लेकीला आईला सोडावंसं वाटत नाही. वस्तू एकच आहे, अनुभव 2 आहेत.
ते म्हणाले दोन्ही ठिकाणी काय आहे? विपरीत ख्याती, अन्यथा ख्याती. आईच्या जागी आई म्हणून फक्त दिसतच नाही, मुलीला वेगळ्या दृष्टीने आई दिसते, त्या बाईच्या ठिकाणी सुनेला वेगळ्या दृष्टीने ती स्त्री दिसते, तीही तिला आईच म्हणत असते. सासूला ही मुलगी आपल्या आईला आईच म्हणत असते. पण त्या ठिकाणी दोघींना एक वाटत नाही. एकाच वस्तूच्या ठिकाणी लोकांना विपरीत ख्याती, वेगळं वेगळं दिसतं. एकच वस्तू वेगवेगळ्या प्रकारांनी प्रत्ययाला येते. ती जेव्हा वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी प्रत्ययाला येते तेव्हा त्याला विपरीत ख्याती असं म्हटलं जातं. ही विपरीत ख्याती कुणी स्वीकारली? सांख्यांनी स्वीकारली. ते म्हणाले ह्या जगाविषयी विपरीत भाव फार नाही आपल्याला स्पष्टीकरण घ्यायचं, म्हणून पुढे जायचं. योगाने स्वीकारली. योगाने तर विपरीत ख्याती दूर झाल्याशिवाय सत्यज्ञानाचा प्रत्यय येत नाही असंच म्हटलं आहे. योगाने विपरीत ख्याती स्वीकारली. अशी एकेकानी एक एक पद्धती त्याच्यामध्ये स्वीकारलेली आहे. आता ही विपरीत ख्याती गेली आहे. त्यानंतर अख्याती असं म्हटलं आहे की ह्या ख्यातीला काय म्हणता येईल आपल्याला, की हे मीमांसक जे आहेत ते मीमांसक म्हणतात की ज्याचा अनुभव तुम्ही घेतलेलाच नाही आहे किंवा तुम्हाला जे ज्ञान आहे ते यथार्थतेने झालंच नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही त्या ज्ञानाला एक लेबल चिकटवलं, अभाव आहे त्या ज्ञानाचा तिथे, आणि तरीसुद्धा ते ज्ञान झालं आहे असं मानणं ही अख्याती आहे. ती ख्याती नाही. म्हणजे ते ज्ञान नाही, तुम्ही जे भ्रमात्मकच ज्ञान आहे, पण तुम्हाला वाटलं आहे तसं नाही. म्हणजे कसं आपण म्हणतो काय करायचं आहे ते एवढे तू आता परवा म्हटलं ना लोकांनी, ती राम जन्मभूमी कशाला मोकळी होऊन पाहिजे? त्या राम जन्मभूमीच्या जागेवरती ह्या दोघांनी भांडणं करण्यापेक्षा दोघांनी बाहेर जा आणि त्या ठिकाणी एक चांगलं म्हणजे मल्टी स्टोरीड असं एक हॉस्पिटल बांधा, बस झालं म्हणाले. काय करायचं आहे मग? आता त्या जागेच्या विषयी हे बोलणाऱ्याच्या मनामध्ये काय आहे? अख्यातीच आहे. त्याला कळलीच नाही आहे त्या वस्तूची किंमत, त्याला त्या वस्तूचं महात्म्य माहीतच नाही आहे. तसा मीमांसक म्हणतो की का मी तूप घेतो आणि त्या कुंडामध्ये त्याचं हवन करतो, कारण तो बघणारा म्हणतो हे गरिबाला खायला घातलं तर त्याची तब्येती बऱ्या होतील, करायचं आहे काय त्या तुपाला जाळून ते त्या आगीमध्ये. तो म्हणतो यांना अख्याती, यांना ज्ञान नाही आहे त्याचं, की ते केल्याने काय होणार आहे हे त्यांना कळत नाही, त्याचा प्रत्यय नाही आणि ते त्याचा अनुभव घेत नाहीत, म्हणून ते असं बोलतात. आता ह्या सगळ्या वेगवेगळ्या ख्याती आहेत. त्यानंतरची शेवटची जी ख्याती आहे त्याला अनिर्वचनीय ख्याती असं म्हटलं आहे. अनिर्वचनीय शंकराचार्य जी मान्य करतात. म्हणजे सातत्याने सर्वदूर ज्ञानाच्या प्रक्रियेचा विचार मांडताना ज्या ख्यातीचा विचार मांडला जातो, कशी आहे ते म्हणतात, त्या रज्जूवरती सर्प दिसला, कायम लक्षात ठेवायचं. शंकराचार्यांचं तत्त्वज्ञान समजून घेताना एक विवर्तवाद लक्षात ठेवावा लागतो आणि एक हा आपल्याला दिसणारा हा जो आभास आहे, हा जो विवर्त आहे, त्याचं एक उदाहरण लक्षात ठेवावं लागतं. कायम लक्षात ठेवायचं, कारण त्याच्यामध्ये अध्यास म्हणजे एक आरोप की हे सगळं विश्व परमेश्वरावरती आम्ही आरोपित केलं आहे, ही एक भूमिका म्हणजे अध्यास एक लक्षात ठेवायचा. आणि या ठिकाणी ही जी अनिर्वचनीय ख्याती आहे त्याचं कारण असं की रज्जूवर सर्प म्हटलं की तिथे रज्जूवर सर्प दिसला, हे असत आहे का हे सत आहे? शंकराचार्य म्हणतात हे असत पण नाही आहे आणि हे सत पण नाही आहे. असत आहे कसं म्हणू, कारण हे सत नाही असं कसं म्हणता येईल? त्याचं कारण इथे जर एक मोठी गुळाची ढेप ठेवली असती तर त्या ढेपेला काय आम्ही सर्प म्हटलं असता का? नाही, ते काही आम्हाला वेगळंच दिसलं असतं जे गोल आहे ते. त्यामुळे ते जर खाली पडला आहे तो जो दोरखंड आहे, मग तो दोरखंड साप आहे का? नाही आहे, तेही सत नाही आहे, पण ते त्याच्याशी साधर्म्य दाखवायला कुठंतरी गेलं आहे. त्यामुळे त्याच्यावरती दिसलेला जो सर्प आहे तो सर्पसुद्धा थोडाच सतवरती आधारित आहे. म्हणजे ज्याच्यावर तो सर्प दिसला आहे ती वस्तू तरी सत आहे का? तिला कसे आम्ही सत म्हणणार? नाही म्हणणार.
आम्ही तिला असत पण नाही म्हणणार. कारण कुणी मनुष्य उभा आहे असं केव्हा वाटतं की जेव्हा अर्धवट अंधारामध्ये उजेडामध्ये एखादा खांब आहे किंवा एखादं वठत आलेलं झाड आहे की ज्याला असे हात वगैरे सारखं वाटावं, असा भास व्हावा अशी आकृती आहे. लांबून वाटतं, कुणी उभं तर नाही आहे, पण ते झाड आहे असत आहे. पण सत आहे का तो मनुष्य आहे? असं तरी सतही नाही आहे आणि असतही नाही आहे. म्हणजे सत पण असू शकत नाही. ती वस्तू साप आहे का? मग नाही आहे. तुम्ही जर असत नाही म्हणता तर मग साप आहे असं म्हणता का? नाही म्हणाले. तो साप आहे असंही म्हणता येत नाही, ती दोरी आहे असंही म्हणता येत नाही. म्हणून ही काय आहे? अनिर्वचनीय ख्याती. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला कोणतंही विधान करता येत नाही. म्हणून माया कशी, बोला बोला. हो, नाही, सत्ख्यातीचा इथे संबंध नाही. त्या ख्यातीचं ज्ञान होताना सतचं ज्ञान स्वीकारलं. तिथे शिंपल्यावरती आम्हाला वाटलं काय की ही चांदी आहे आणि तेवढाच विषय घेतला आणि ज्ञान करून घेतलं. दोन गोष्टींची गल्लत नाही होत. बौद्धांनी काय म्हटलं? असत ख्याती. मग आता इथे त्या सत आणि असत दोघांना आणायचं का? नाही. त्यांनी ज्ञानाची प्रक्रिया कुठून घेतली? त्यांनी ज्ञानाची प्रक्रिया तिथून घेतली की हे सगळं जग क्षणभंगूर आहे, हे सगळं जग दुःखमय आहे. हे दोन विधानं त्यांनी घेतली आणि त्यांना ज्ञान काय झालं? त्यांनी ती वस्तू पाहिली. पाहिल्यावरती बौद्ध काय म्हणाले? की हो, हे क्षणभंगूर आहे. हो, कशा करता ह्याच्याकडे लक्ष देता? ह्यांना ते क्षणभंगूर दिसतंय का? पाहतायत ती वस्तू तरीसुद्धा काय म्हणतात? असत ख्याती. म्हणजे त्या ठिकाणी जे जसं आहे तसं न मान्य करता भ्रम, ते खोटंच आहे असा भ्रम आहे. इथे रामानुजाचार्य भ्रम कोणता मान्य करतात? की ती शिंपली आहे. माहिती आहे शिंपली आहे, पण ती शिंपली अगदी त्या उन्हामध्ये चांदीसारखी चकाकती आहे. अहो, ती चकाकती आहे म्हणजे चकाकण्यासारखं आणि चांदीशी साधर्म्य दाखवणारं तिच्याकडे काहीतरी आहे. म्हणून ती काय झाली? सत्ख्याती. म्हणजे असं काहीतरी आहे म्हणून आम्ही जगाचं ज्ञान त्या पद्धतीने करून घेतो. ही ज्ञान करून घेण्याची प्रक्रिया झाली. आता हे दोन धरायचे तुम्हाला, तुमच्या डोक्यात जर संभ्रम आहे तर आता लक्षात घ्या की जो असत्ख्याती आहे बौद्धांची, शंकराचार्य मान्य करतात का की हे जे असत आहे त्याला सत्य माना? ते म्हणाले नाही. हा जो रज्जू आहे, या रज्जूवरती जर तुम्हाला सर्प दिसतो तर हा सर्प आहे का? नाही आहे. म्हणजे हा सर्प खोटा आहे. त्याच्यावरती केलेला जो आरोप आहे तर तो आरोप खोटा आहे. मग तो खोटा नाही आहे. कारण का? आपण रामानुजाचार्यांसारखा विचार केला की रज्जूवरच जर सर्पाचा आभास होतो तर याचा अर्थ मान्य करा त्या रज्जूमध्ये सर्पासारखं काही आहे. शंकराच्या म्हणत कसं मान्य करणार? कोणतं लक्षण आहे त्याच्या ठिकाणी? कोणतंच नाही आहे. त्यामुळे ती वस्तू जी आहे, नाही 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 ते साधर्म्याचा विषय संपला, तो सत्ख्यातीवर गेला. आता कोणती वस्तू कोणाशी जोडायला नाही जायचं. हे तत्त्वज्ञान आहे. ही भूमिका आहे. ही भूमिका काय आहे? ती भूमिका ह्या कोणत्याच अर्धवट येणाऱ्या संभावनांना मान्य करत नाही. ही भूमिका आहे. त्या भूमिकेने काय केलं? एक संभावना तिने मान्य केली आणि त्याच्यावरच ज्ञान बेतलं. आपण म्हणतो ना, समजा घरात दोघींचं भांडण झालं ना, आपण भांडण सोडवायला बसलो तर आपण म्हणतो ना, अगं तू तुझीच बाजू घेऊन बोलतेस, तू तिच्या बाजूचा नाही विचार केलास. मग आपण हिलाही सांगतो की अगं तुला तिची बाजू समजायला पाहिजे आणि तुम्हाला दोघींनाही तुमच्या दोघींच्या आपापल्या चुका सोडायला पाहिजेत. शंकराचार्य ते म्हणतात असत्ख्यातीने सुद्धा जगाचा उलगडा होऊ शकत नाही आणि सत्ख्यातीमध्ये स्वीकार करून कुठेतरी साम्य आहे, कुठल्या तरी साम्यावर सत्य उभं राहू शकत नाही. तुम्ही कशाकरता निघालात? प्रत्येक तत्ववेत्ता कशाकरता निघालाय? तो जगाचं सत्यज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान, सत्य म्हणण्यापेक्षा आपण यथार्थ म्हणू, यथार्थ ज्ञान करून घ्यायला निघालाय. प्रत्येकजण अप्रामाणिक कोणीच नाही आहे. म्हणजे रामानुजाचार्य कशाला हो सत्ख्याती असं नाहीच म्हणता येत. असं नाही म्हणता. तुम्हाला गुलाबजाम का आवडतो ह्याचं काही उत्तर आहे का? नाही, मला आवडतो, मला मान्यच आहे तो पदार्थ. मग हो गुलाबजामसारखाच जर बालुशाही आहे, घिवर आहे, तुमचे त्याच टाईपचे तळण्यातले आणि पाकातले पदार्थ आहे ते का नाही? तुम्हाला काय बळजबरी आहे तुमची?
मला गुलाबजाम आवडतो, मला नाही आवडत घीवर, मला नाही आवडत बालुशाही, मी नाही खाणार. हेच असं आहे की तुम्हाला त्या त्या वस्तूचं ज्ञान करून घेताना तुम्हाला तीच भूमिका मान्य आहे. बौद्धांना तीच भूमिका मान्य आहे. त्याच भूमिकेने ते जगाकडे पाहणार, त्याच भूमिकेने ते तत्त्वज्ञानाकडे बघतील ना. तो त्यांचा दृष्टिकोन आहे. म्हणजे असं का, आणि ह्याच्याशी ते आपण जसं पहिल्या दिवशीपासून म्हणतोय की वेदांत जाणून घेताना आपल्याला त्या वेदांत्याला शरण जायचं आहे. शंकराचार्य आपण गेल्यावेळी म्हणालो की नाही, की शंकराचार्य डोक्यात ठेवून रामानुजाचार्य नाही पाहिजे. रामानुजाचार्य रामानुजाचार्य म्हणूनच पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला ते तत्त्वज्ञान कळणार नाही. ते कळल्यावर जर आम्हाला तुलना करायची आहे की शंकराचार्य आणि रामानुजाचार्य, मग तुम्ही करा. मग म्हणा की तुलना करताना शंकराचार्यांचं इथे मर्यादा पडेल तर रामानुजाचार्यांना इथे मर्यादा पडेल. आता जेव्हा खंडन येईल ना, तेव्हा जेव्हा ते करतात ना की हे तुमचं कमी पडणार, हे तुमचं कमी पडणार, पण भूमिका ही का, म्हणजे तुम्हाला पांढरा रंग आवडतो असं तुम्ही म्हटल्यावर का हो तुम्हाला ह्याला, हा प्रश्न नाही आहे. म्हणजे आज जसं आपण पाहतो की जी विधानं आज करतात लोक, कोणत्याही ग्रंथावर आरोप करताना किंवा कोणतंही एखादं विधान करताना आपण बिनबुडाची का म्हणतो, कारण ते विधान होऊच शकत नाही असं आहे ना. तर म्हणून यांनी सांगितलं की आम्हाला हे मान्य नाही, म्हणजे थोडंसं कुठेतरी साम्य आहे ते धरून सत्य मानायला निघालात तर आम्ही मानणार नाही. थोडंसं साम्य आहे म्हणून ते नाकारायला निघालात की नाही नाही हे तर आहे, तुम्ही नाही का म्हणतात, आम्ही तेही मानत नाही. कारण आम्ही त्याला ना सत मानतो ना आम्ही त्याला असत मानतो. मग आम्ही काय मानतो, आम्ही काय म्हणतो त्याला, आम्ही त्याला आभास मानतो. हां, आभास मानतो. तो जो ते भ्रमात्मक ज्ञान जे आहे ना, तो नुसता भ्रम नाही आहे, कारण दिसतंय ना तुम्हाला, पण ते खरं नाही आहे, पण तरी दिसतं आहे. म्हणजे खऱ्या आणि खोट्याचं त्यांचं शब्दच आहे, सत्य असत्याचं संमिश्रण आहे. आणि म्हणून जे अनुभवाला येतं ते भ्रमात्मक आहे. जे अनुभवाला भ्रमाने आलेलं आहे त्याला ते भ्रम पण म्हणत नाही. ते म्हणतात होणारं ज्ञान हे अनिर्वचनीय आहे. ती मायाच अनिर्वचनीय आहे. ती जे ज्ञान ज्या वस्तूचं देते ते त्या वस्तूचं योग्य आकलन ती देतच नाही, ती अयोग्यच आकलन देते. योग्य, आता आपण म्हणतो अहो डॉक्टरांना इतके डॉक्टर झाले, सगळ्यांना दाखवलं, पण कुणाच्याचकडे डायग्नोसिस झालं नाही. म्हणजे काय झालं, त्या प्रत्येक डॉक्टरला जो अनुभव आला त्यात एक बाजू भ्रमाची कुठेतरी राहिलीच ना, तो सत्यापर्यंत पोचलाच नाही. म्हणजे सत्य असत्याचं मिथुनीकरण जे आहे, जे दोन्ही संमिश्रण झालेलं आहे, त्या संमिश्रणातून त्याला सत्य बाहेर काढता येत नाही आहे, जे यथार्थ आहे. शंकराचार्य असं म्हणतात. शंकराचार्य म्हणतात अहो तुम्ही कोणतीही भूमिका घेतलीत तरीसुद्धा ती यथार्थतेकडे जात नाही. ती यथार्थतेकडे न नेण्यामागे कोण आहे, म्हणून मी तिला माया स्वीकारली आहे. ती माया कशी आहे, ती सत पण नाही, ती असत पण नाही. म्हणजे ती आहे म्हटलं तर नाही आणि नाही म्हटलं तर आहे. म्हणून ती कशी आहे, अनिर्वचनीय आहे, तिच्याबद्दल बोलता येत नाही. म्हणून आपण पहिल्या दिवशीपासून माया माया म्हणतोय ना, माया म्हणजे जी नाही ती, अशी ती माया आहे. म्हणून ही ख्याती काय झाली, अनिर्वचनीय ख्याती झाली. अशा त्या ख्याती किती आहेत, या वेगवेगळ्या धरल्या विपरीत आणि अन्यता तर 7, आणि वेगळ्या नाही धरल्या तर 6. या ख्यातींचा म्हणजे अर्थ काय झाला की वेदांताचा अभ्यास करताना आपल्याला नेहमीच ज्ञानाची प्रक्रिया विचारात घ्यावी. सांगावं लागतं की आम्ही या पद्धतीने ज्ञान करून घेतो, तर दुसरं त्याचं खंडन करणार. मला वाटलं तुमचं काय आम्हाला पटत नाही असं कसं तुम्ही अशावरती खंडन होत नाही. जेव्हा खंडन करायचं त्यावेळी त्यांना सांगावं लागतं हे असं आहे, आम्ही असं मान्य केलं आहे, आता बोला. मग ते म्हणतात तुम्ही असं मान्य केलं आहे तर ह्याला उत्तर द्या. मग ते म्हणतात तुम्ही हे सगळं दोन्ही मान्य केले आहेत, एक असत पण मान्य केले आणि सत पण मान्य केले. आपण माणूस जगतो आहे, व्यवहार करतो आहे, जग चाललं आहे, जगाचं सातत्य आहे, हे सगळं असताना मग तुम्ही कसं मान्य करत नाही. त्यांच्याशी भांडण प्रत्येकाशीच होणार आहे, वाद प्रत्येकाशीच होणार आहे. नाही कसा, कारण आपण पहिल्या दिवशी त्याचं सूत्र पाहून ठेवलेलं आहे, वाचारंभणम विकारो नामधेयम. शब्दाचा उच्चार केला
की शब्दाची मर्यादा समोर आलीच. प्रत्येकाला आहे, ती कोणाला नाही आहे, प्रत्येकाला शब्द मर्यादा आहे. कारण शब्दात बोलायला लागलं की अडचण आलीच, तिथे अडकलोच आपण पुढे. त्यांनी असं म्हटलं आहे की आता काय स्वरूपामध्ये हे जग समजतो. आता पुन्हा तोच विषय, आपल्याला तत्त्वज्ञान कुठे मिळतं? उपनिषदात. उपनिषदाचे विषय किती? 5. त्यातले 3 विषय कोणते? जीव, जगत आणि जगदीश्वर. म्हणजे या प्रत्येकाची व्यवस्था लावायला पाहिजे आता ज्ञान करायचं किंवा वेदांत शिकायचं म्हणजे. मग आता विचार करा जगताचा. जगताचा विचार करण्याकरता कोणता विचार आला? की जे कार्य आहे त्या कार्याची स्थिती काय? कार्य कशापासून निर्माण होतं? कारणापासून. जे कार्य कारणापासून निर्माण होतं. आता एक विचार असा की कार्य कारणात उपस्थित आहे, म्हणून कारणापासून कार्य होतं. म्हणून तिथे काय आहे? सत्कार्यवाद. म्हणजे कार्य कारणात उपस्थित आहे हे सत आहे, हे शाश्वत आहे, हे असंच असणार आहे. म्हणून तो काय आहे? सत्कार्यवाद आहे. आणि जेव्हा आम्ही असं म्हणतो की नाही नाही, कारणामध्ये कार्य असत नाही, कार्य फार भिन्न आहे, त्यामुळे त्याचा मूळ कारणाशी काही संबंध नाही, त्याला काय म्हणायचं? असत कार्यवाद. हे 2 विचार आहेत, ह्या 2 भूमिका आहेत. आणि त्यामुळे प्रत्येक एक एक भूमिका तत्त्वज्ञानाची ज्यांची त्यांची आपापल्या परीने चालते. सांख्यांनी सत्कार्यवाद सांगितला. सांख्य म्हणतात की नाही नाही, कारणामध्ये कार्य उपस्थितच आहे आणि ते तुम्हाला मान्य करायलाच पाहिजे. कारण का? हे संपूर्ण जग त्रिगुणापासून निर्माण झालं आहे. जा गीतेमध्ये. गीतेमध्ये गेलं की शंकराचार्यांना हे सगळं ब्रह्मसूत्रामध्ये जेव्हा कोणी शंकराचार्य कशाला, व्यास घ्या, व्यासांनीच जेव्हा वेदांत मत सिद्ध करायचं त्यावेळी सांख्यांना प्रधान मल्ल असं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की यांना हरवणं फार अवघड आहे. त्याचं कारण असं की सांख्यांनी जो त्रिगुणाचा विचार केला आहे, गीताकारांनी केला आहे ना, ताबडतोब समोर येईल ना की साक्षात भगवंताचं प्रमाण आहे आणि त्रिगुणापासून सृष्टी उत्पन्न झाली आहे, त्याच्या पुढे जाऊन पंचमहाभूतापासून सृष्टी उत्पन्न झाली आहे. म्हणजे सत्कार्यवाद मान्य करायचा की नाही करायचा? करावंच लागेल. कारण कारणामध्ये कार्य आहे. कारण कोण? प्रकृती. त्या प्रकृतीमध्ये कोण कोण आहेत? त्रिगुण आहेत. त्याच प्रकृतीमध्ये पंचमहाभूतं आहेत. म्हणजे जी अष्टधा प्रकृती आहे, जिच्यापासून जग निर्माण झालं आहे, ते सगळं कोणात आहे? कारणात. म्हणजे ते जर कारणात उपस्थित आहे तर कारणामध्ये कार्य उपस्थितच आहे. कार्य काय? पंचमहाभूतं घेतली तरी कार्य त्रिगुणात उपस्थितच आहेत. मूळ निर्माण करणारे त्रिगुण म्हटले तरी त्रिगुण कुणाच्या पोटात आहेत? प्रकृतीच्या. ती जग उत्पन्न करते. म्हणजे ह्या सगळ्याचा विचार करायला लागलो तर म्हणाले सांख्यांनी सत्कार्यवाद मान्य केला आहे, शंकराचार्यांनी पण मान्य केला आहे. तो मान्य करताना त्यांनी परिणामवाद पहिल्यांदा मान्य केला आहे. लक्षात असेल तर आपण शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानाचा विचार करताना पहिल्यांदा दुधाचं दही, पहिल्यांदा परिणामवादाचा विचार. कारण सगळ्यांना ज्याच्यात समाविष्ट करून घ्यावं लागतं तो त्यांनी मान्य करून घेतला ना आधी. कारण उत्तर देताना तुम्हाला जेव्हा अडचण येऊ नये असं वाटतं तेव्हा स्वीकारलेलं गृहीत हे नेहमी निर्दोष असावं लागतं. विषय समजून घेण्याकरता चाललं आहे. याच्यात मग देवाची उपासना करताना नाम घेताना ते विषय इथे नाहीत. या असल्या कोणत्याही विषयाची गल्लत करायची नाही. मग देवाला नमस्कार करताना काय करणार? मग शंकराच्या नमस्कार करताना काय म्हणणार? इथे संबंधच नाही आहे त्याचा. इथे शास्त्र म्हणून विषय चाललेला आहे. इथे शास्त्र म्हणूनच विषय सोडवायचा आहे. इथे शंकराचार्य काय म्हणतात, मग रामानुजाचार्य काय म्हणतात, अहो सगळेच तर कृष्णाचे भक्त आहेत, मग हे असं कसं, मग यांनी असं का केलं आणि त्यांनी तसं का केलं वगैरे नाही. आपला विषय आपल्याला समजावून सांगताना सगळे वकील आहेत कोर्टामध्ये, पण प्रत्येक वकील आपल्या आपल्या बाजूनी आपली बाजू मांडत राहतात ना, आपल्या बुद्धीनी आपल्या पद्धतीने. कायद्यांची पुस्तकं सगळ्यांना तिथे उपलब्ध आहेत. प्रत्येकजण वेगळा कायदा घेऊन. आता आज पाहतोच काही गोंधळ त्या कायद्याचा, काय थोडा आहे का?
हा एक वेगळा किस काढतो, तो एक वेगळा किस काढतो, आणि तिसरी पुन्हा त्याच्या ग्वाही देत बसायचं की हे असं बरोबर आहे, तर तसं बरोबर करत राहावं लागतं. कारण का? आपल्याला आपली बाजू घेऊन उभं राहायचं. हे शास्त्र म्हणून लक्षात ठेवायचं. हे दर्शन आहे. त्यांना ज्या रूपामध्ये जग दिसलं आहे, त्यांना ज्या रूपामध्ये या जगाचं प्रत्यंतर येत, उशीर झाला, त्यांना ज्या रूपात प्रत्यंतर येतं आहे त्या रूपामध्ये त्यांना मला कसं दिसलं, ते मला कसं बरोबर वाटतं ते सांगावं लागतं. दुसरं काही नाही. ह्यांनी काय केलं त्यांनी काय केलं आपल्याला सोपं आहे. भाग तो नाही आहे त्यांचा. त्यांचा एकच विषय आहे की मी जगाकडे असा पाहतो, आणि ज्या दृष्टीने मी पाहतो. सांगावं लागलं ना देवेंद्र फडणवीसांना की बुवा आम्ही का केलं. ते म्हणाले नाही, त्या देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतल्यावर कॉंग्रॅच्युलेशन्स कोणाला दिली? मोदींना. मोदी आहे तो मुमकिन आहे. मग आता उत्तर कोणाला द्यायला लागलं? मोदींना. ते म्हणाले की राष्ट्रपती राजवट काढणं आणि त्या ठिकाणी राज्यपालांनी कशाला संमती देणं, या सर्व गोष्टींचा अधिकार पंतप्रधानांच्याकडे आहे, आणि तो माझा अधिकार मी वापरून राष्ट्रपती राजवट रद्द केली आहे. विषय तुमचा संपला. का उत्तर द्यावं लागलं मोदींना? गप्पच होते ना महिनाभर. उत्तर का द्यावं लागलं? प्रसंग आला. प्रसंग आल्याबरोबर तुम्हाला, कारण हे आम्ही का करतो म्हणून राजकारणात जसं उत्तर द्यावं लागतं तसं शंकराचार्यांनी कशाला हो मायावाद स्वीकारला? शंकराचार्यांना उत्तर द्यायला पाहिजे. मग त्याचं उत्तर देण्याकरता म्हणून जे स्वीकारलं आहे त्या पद्धतीने विषय पुढे जातो. म्हणून हा विषय आणि हा विषय अशी केव्हाही आपल्या डोक्यामध्ये गल्लत ठेवायची नाही. रामानुजाचार्य आले की शंकराचार्य असं म्हणाले, ते हे काय म्हणाले? शंकराचार्य काय म्हणाले? आत्ता बाजूला. आता रामानुजाचार्यांचं काय चाललं आहे ते चालू आहे. त्याचं कारण शंकराचार्य खोटे आहेत का? मुळीच नाही. रामानुजाचार्य खोटे आहेत का? बिलकुल नाही. कोणीच खोटं नाही आहे. कारण त्यांनी तेच दर्शन घेतलं. दर्शन म्हणजे काय? द्रष्टा, दृश्य आणि दर्शन, या संबंध दृश्याचं त्या द्रष्ट्यानी ज्या स्वरूपात दर्शन घेतलं आहे ते त्यांनी शास्त्र म्हणून मांडलं आहे. ते खोटं नाहीच आहे, ते अन्यथा नाहीच आहे. आत्ता आपण पाहिलं अन्यथा ख्याती विपरीत ख्याती. त्यांना रामानुजांना विपरीत ख्याती झाली, आचार्यांना म्हणजे सत्य ख्याती झाली किंवा सत ख्याती झाली का? नाही, कोणालाच विपरीत ख्याती नाही आहे. रामानुजाचार्य म्हणतात ही माझी सत्ख्याती आहे, शंकराचार्य म्हणतात हे सगळं अनिर्वचनीय आहे, शेवटी जीवो ब्रह्मैव नापरः हेच खरं आहे. मांडणी बदलेल परंतु हे बदलणार नाही. म्हणून आत्ता आपण जो सत्कार्यवाद घेतला आहे, पुढच्या वेळी तो पुढे जाऊ आपण त्या विषयावरून. ह्या 9 गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये मुमुक्षुत्व आहे, म्हणजे मुमुक्षा किंवा मोक्ष, मोक्षासाठीचा विचार, त्याच्याबरोबर हे सत्कार्यवादासारखे विषय. जीवात्मा काय मानला आहे, ईश्वर कसा मानला आहे, मानायला लागणार ना. त्याच्याशिवाय तत्त्वज्ञान कसं मांडणार? आम्ही ईश्वर कोणाला मानणार? आपल्याला सोपं आहे. अहो आम्ही ते देवाची पूजा करतो, तिथे मग आम्ही अभिषेक करावा का ते अभिषेक न करावा? आम्ही ते सगळं केलं तर चालतं, न केलं तर चालतं का? हे सगळे विषय आचारधर्मावर आहेत, ते व्यवहारावर आहेत. आम्ही स्मरणच करायला पाहिजे का ध्यान करायला पाहिजे? आम्हाला शंकराचार्यांसारखं ज्ञान आवडतं पण आम्हाला देवाची भक्ती करायला आवडते, मग कशी करावी? हा व्यवहाराचा वेगळा विषय आहे. हा त्या शास्त्राचा विषय नाही. हा विषय कोणाचा येईल? आता धर्मशास्त्राकडे जा. तो विषय आपल्याकडे साधनमार्ग घेतला आहे. ब्रह्मसूत्रकारांनी साधनमार्ग सांगितला आहे की साधनमार्ग कसा अवलंबला जातो, तो का अवलंबला जातो, त्याच्यामागे तत्त्व काय. असो, पण आपण आजचा विषय इथे थांबवूया. 7:15 झाले. भगवत पूज्यपाद शंकराचार्य महाराज की जय.